मराठीत OTP सांगितल्यानं कॅब चालकाची मुजोरी। इंग्लिश में बोलो, इंग्लिश में बोलो, इंग्लिश में 4618 इंग्लिश में बोल भाई। ॲप इंग्रजीत, मग इंग्रजीतच बोलायचं। इंग्लिश में है, मराठी में है। माजोरडा कॅब चालक आता मनसेच्या रडारवर। महाराष्ट्रात प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांना मराठी भाषेची सक्ती करण्यात आली आहे। मात्र तरीही रिक्षा आणि कॅब चालकांचा मराठी द्वेष काही केल्या कमी होत नाहीये। महाराष्ट्रात एका मराठी माणसानं मराठीत OTP सांगितल्यामुळं कॅब चालकानं कशी मगरुरी दाखवली आहे पहा। इंग्लिश में बोलो, इंग्लिश में 4618 इंग्लिश में बोल भाई। तिकडे तिकडे ओ तुम्ही मैं क्या बोला, इंग्लिश में बोलो। इधर ऐप है ना इंग्लिश का, वो मचान मेरे को मत बताओ। ऍप इंग्लिश मध्ये मैं क्या बोला, इतना मचान करके मतलब हुआ, कुछ मतलब मी निकला। काय बोलतोय? मैं क्या बोला, इतना मचान करके कुछ मिला। इंग्लिश में बोल भाई, इधर फटाक से डाल दे मेरे को, मैं जाऊँ। ऍप इंग्लिश मध्ये बोलतोय तुम्ही, म्हणून मी इंग्लिश मध्ये बोलायचं। इंग्लिश में ऐप है ना, मराठी में ऐप है। नाही तुम्ही गाडी ऐप कुठे कौन सा है, चालवताय? इंग्लिश में है कि मराठी में है? गाडी कुठे चालवता तुम्ही? महाराष्ट्रात चालवता। वो महाराष्ट्र में तू क्या है तू भाई, वो तुम्हाला डाल TR बिंदास। मैं क्या लायसन्स बोला, कोणी दिला? महाराष्ट्राने दिला। मैं क्या बोल रहा हूँ, इधर डाल रहा है कि नहीं डाल रहा है वो मी बता। काय बोलतोय? मैं क्या बोल रहा हूँ, रुक जा, मी काय बोलतोय? रुक जा भाई। तुम्हाला TR लायसन्स कोणी दिला? महाराष्ट्राने दिला ना। हाँ रुक जा भाई। आणि आतापर्यंत तुम्ही मराठीमध्ये घेत होता ना। ऐकलं? विशेष म्हणजे OTP वरून भांडण झाल्यानंतर कॅब चालक धमकी देत कुणाला तरी फोन करताना दिसतोय। त्यामुळे महाराष्ट्रात मराठी माणसालाच कसं धमकावलं जातंय याचं हे उत्तम उदाहरण आहे। मुळात परिवहन मंत्र्यांनी नुकतंच रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांसाठी मराठी भाषेचं ज्ञान असणं आणि प्रवाशांशी मराठीतून संवाद साधणं बंधनकारक असल्याचं ठणकावून सांगितलं। मात्र शासनाचा हा नियम लागू झाल्यानंतरही काही मराठी द्वेषी चालक प्रत्यक्षात नियमांची पायमल्ली करताना दिसतायत। त्यामुळे कॅब चालकांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता मनसेही ऍक्शन मोडवर आली आहे। मनसे नेते अमित ठाकरे यांनी या संपूर्ण प्रकरणावर आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला आणि संबंधित चालकाला खडेबोल सुनावले। 3 महिनेच का दिले? पहिले तर मला ते सांगा। 25-30 वर्ष ही माणसं इकडे राहत आहेत, तुम्ही 3 महिने एक्स्ट्रा दिलेच का? बरं, टॅक्सीवाला कस्टमरशी एवढं काय गप्पा मारतो? हे ढकलताय तो वेळ। ह्यांची करायची इच्छा असते तर पहिल्या महिन्यात झालं असतं ते। किती वेळ लागतो टॅक्सीवाल्यांना मराठी शिकायला? आणि जिकडे असे व्हिडिओज दिसतील तिकडे आमचे लोक पोचतील, आणि मग असे व्हिडिओज दिसल्यानंतर मग आमच्या लोकांनी मारलं तर काय चुकलो आम्ही? मुळात कामधंद्यासाठी आपण राहतो त्या राज्यात तिथल्या भाषेचं जुजबी ज्ञान तरी आपल्याला हवंच। मात्र ॲप इंग्रजीत आहे, मग इंग्रजीतच बोला, किंवा प्रवाशीच मराठी बोलत नाही मग आम्ही कसं बोलू, असं तकलादू कारण कुणीही द्यायला नको। मनसे तर त्यांच्या पद्धतीनं खळखट्याक स्टाईल उत्तर देणारच। मात्र या माजुरड्या कॅब चालकावर परिवहन विभाग काय कारवाई करणार हे पाहणंही महत्त्वाचं आहे। गिरीश कांबळे, साम TV न्यूज, मुंबई।